नमस्कार सर. आता कागलमधून आपण उमेदवार म्हणून उभारलेले आहात, तर तुमचा प्रभाग कोणता आहे? माझा प्रभाग नंबर 5 आहे. माझं नाव जयवंत कृष्णराव रावण आणि कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडी संयुक्तपणे लढत आहेत आणि प्रभाग 5मधून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. सर, आता बाहेरचं वातावरण बघता आता युती झालेली आहे. 2 गटांची, विरोधक जे होते आपण म्हणतो त्यांची युती झाली आहे. त्यामुळे आता कागलकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं की इथं नेमकं काय होणार आहे. तर यांची युती आपल्याला कशी फायदेशीर ठरेल? कागल तसं म्हणायला गेलं तर राजकारणाचं विद्यापीठ मानलं जात आहे आणि कागलमध्ये प्रदीर्घ काळ हा संघर्ष झाला, राजकीय संघर्ष. याच्यानंतर फडणवीस साहेबांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून यातून तोडगा काढलेला आहे आणि कागलचा जो आता एकूणच हा युती आहे हा अप्रत्यक्षपणे एक विकासाची नांदी आहे आणि यातून कोणत्याही प्रकारचा विरोध कुठल्याही पक्षाचा गटाचा असणार नाही आहे. लोकांची कामं होतील, शहराची सर्वांगीण विकास होण्यामध्ये भर पडली आहे. तर सर, आता आपण ज्यावेळी नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहता तेव्हा तुमचं विजन काय आहे? मी प्रचारानिमित्त ज्यावेळी प्रभाग पूर्ण फिरून झाला तरी मला लक्षात आलं की माझा हा प्रभाग बऱ्यापैकी बहुजन समाजाचा प्रभाग असा मानला जातो. याच्यामध्ये हर एक समाजाचे आणि वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे मी स्वतः एक इंजिनियर असल्यामुळे मला रस्ते, गटारी किंवा बाकीच्या प्राथमिक गरजा तर मी वेगळ्या पद्धतीनं करून घेईनच. शिवाय लोकांना रोजगाराची गरज आहे. विखुरलेला आणि अलिप्त असं समाजाचं परदेशी उत्पन्न कमी आहे, अशा समाजाला प्रभावात घेण्याचा माझा प्रयत्न असेल. सर, तुम्हाला संधी मिळालीच, निवडून आलात तुम्ही, तर तुमची ठोस पावलं उचलण्याचं एक महत्त्वाचं काम कुठलं आहे जे तुम्ही कराल? शहराचं सुंदरीकरण आणि तरुणांची आर्थिक घडी बसवणार. मग आता तरुणांसाठी रोजगार म्हणून तुम्ही काय देण्याचा प्रयत्न कराल की कागलमध्ये आता जे नाही आहे ते व्हायला पाहिजे? शासकीय योजना ज्या मर्यादित स्वरूपात आहेत त्याची व्यापकता आणि ते शोधून लोकांना रोजगार कसा निर्माण करता येईल याच्यावर थोडासा भर असेल. थँक्यू सर. धन्यवाद.